नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ ना माझ्यासाठी खूप खास असणार आहे, कारण हा विषय जवळपास प्रत्येक आर्मी वाईफच्या मनाशी जोडलेला आहे। मला एका आर्मी वाईफची कमेंट आली होती, तिने विचारलं होतं, ताई लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप कसे मेंटेन करायचे, म्हणून मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझं डेलीचं रुटीन ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आता सर्वात आधी एक गोष्ट सांगू इच्छिते की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप ही सोपी नसते, विशेषतः जेव्हा आपला जोडीदार आर्मीमध्ये असतो तेव्हा। कधी महिने भेट होत नाही, कधी सण उत्सव एकट्याने साजरे करावे लागतात, तर कधी एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी ते आपल्यासोबत नसतात। सुरुवातीला ना मला सुद्धा हे खूप कठीण वाटायचं, फोनची वाट पाहणं, मेसेजची वाट पाहणं आणि प्रत्येक वेळी मोबाईलची बेल वाजली ना की त्यांचाच फोन असावा अशी अपेक्षा असणं, हे सगळं मी सुद्धा अनुभवलं आहे। ज्यावेळेस आपलं नवीन लग्न होतं ना, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला जाणवतात, खास करून आर्मी वाईफ असते त्यांना। पण हळूहळू मला जाणवलं की अंतर नातं कमकुवत करत नाही, तर विश्वासाची परीक्षा घेतं। माझ्या मते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास। जर विश्वास मजबूत असेल ना, तर हजारो किलोमीटरचं अंतरही नात्याला तोडू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे संवाद। खूप लोकांना वाटतं की रोज तासनतास बोललं पाहिजे, पण आर्मी लाईफमध्ये ना ते नेहमीच शक्य नसतं। कधी ड्युटी असते, कधी नेटवर्क प्रॉब्लेम असतो, कधी परिस्थिती अशी असते की फोन करणंसुद्धा अवघड होऊन जातं। अशा वेळी आपण नाराज न होता परिस्थिती समजून घेतली पाहिजे, कारण ते आपल्याकडे दुर्लक्ष करत नाहीत, तर देशाची जबाबदारी सांभाळत असतात। कधी फक्त मी ठीक आहे हा एक मेसेज जरी दिवसातून एकदा आला ना, तरी आनंद देऊन जातो। तिसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक शंका टाळणं। लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये शंका हे सर्वात मोठं संकट असू शकतं। जर एखाद्या दिवशी फोन आला नाही किंवा रिप्लाय उशिरा आला, तर लगेच चुकीचे विचार मनात येऊ शकतात। मग अशा वेळी ना शांत राहा, लगेच घाबरून जायची गरज नाही, एकमेकांवरती विश्वास ठेवा। चला, आता चौथी गोष्ट खूप महत्त्वाची आहे। चौथी गोष्ट म्हणजे स्वतःचं आयुष्यही जगा। संपूर्ण दिवस फक्त फोनची वाट बघत बसू नका, स्वतःच्या आवडी जपा, नवीन गोष्टी शिका, कुटुंबाला वेळ द्या, स्वतःची काळजी घ्या। मी सुद्धा व्हिडिओ बनवते, घर सांभाळते, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे वेळ कधी जातो कळत नाही आणि मनही सकारात्मक राहतं। आता जे न्यू मॅरिड आहेत ना, त्यांना थोडंसं अवघड जाऊ शकतं, कारण का ह्या सगळ्याच गोष्टींची सवय नसते। एकतर लग्न झाल्या नवरा ऑन ड्युटी आणि अनोळखी माणसांसोबत राहणं अवघड जाणं साहजिकच आहे। मग अशा वेळेस ना तुम्ही स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा। जर तुमचं शिक्षण पूर्ण नसेल तर ते शिक्षण कंप्लीट करा किंवा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, पण बसून राहू नका। बसून राहिलात तर दुसऱ्यांच्या नजरेत सुद्धा आपण येऊन जातो की नुसती बसते, काहीच काम करत नाही, खायचं पियायचं आणि फक्त आराम करते, ह्या अशा गोष्टी होतात। म्हणून सांगते, काही ना काहीतरी करत राहा, स्वतःला बिझी ठेवा। आता जोपर्यंत तुम्ही नवऱ्यापासून लांब आहात ना, तोपर्यंत तुम्हाला खूप गोष्टी शिकता येतील, काही करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता। पण एकदा सोबत गेलात ना, आर्मी क्वार्टर भेटले आणि तुम्ही सोबत गेलात, मग अदर स्टेटमध्ये राहून शिक्षण घेणं थोडंसं अवघड जातं। म्हणून जोपर्यंत लॉंग डिस्टन्स आहात तोपर्यंत शिक्षण पूर्ण करून घ्या, काही शिकायचं असेल तर शिका। आता चला, पाचवी गोष्ट तुम्हाला सांगते, छोट्या गोष्टी शेअर करा। आज काय बनवलं, मुलांनी काय केलं, घरात काय नवीन झालं, एखादा फोटो, एखादी मजेदार गोष्ट, त्या छोट्या गोष्टी नातं जिवंत ठेवतात। लॉंग डिस्टन्समध्ये हे छोटे क्षण खूप मोठा आनंद देऊन जातात। आता पुढची गोष्ट तुम्हाला सांगते, आर्मी वाईफ म्हणून आपल्याला अनेक वेळा मजबूत राहावं लागतं, कारण घराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी आणि अनेक निर्णय आपल्याला स्वतःला घ्यावे लागतात। पण या प्रवासात आपण खूप काही शिकतो, आत्मविश्वास वाढतो, जबाबदारीची जाणीव होते आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। कधी एकटेपणा खूप जाणवतो, सणासुदीला, लग्नाच्या वाढदिवसाला, स्वतःच्या वाढदिवसाला, मुलांच्या वाढदिवसाला नसल्याची जाणीव थोडीशी खंत देऊन जाते किंवा एखादा खास दिवस जर असेल ना, त्यावेळेस जर नसतील तर खूप जास्त आठवण येते। पण त्यावेळी एक गोष्ट नेहमी स्वतःला सांगा, आपण ज्या व्यक्तीची वाट पाहतोय ना, ती व्यक्ती देशासाठी कर्तव्य निभावत आहे आणि ही भावना पुन्हा ताकद देते। प्रत्येक भेट खास असते,
अनेक दिवसांनी जेव्हा भेट होते त्या काही दिवसाच्या आठवणी पुढच्या अनेक महिने जगण्याची ताकद देतात. म्हणून माझा सर्व आर्मी वाईफना एकच सल्ला आहे, विश्वास ठेवा, सकारात्मक राहा, स्वतःला व्यस्त ठेवा आणि प्रत्येक छोट्या क्षणांचा आनंद घ्या. आता इथे मी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. मी मला व्यस्त कसे ठेवते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आता इथे ना घरातली कामं बऱ्यापैकी झालीत. कपडे धुतले होते पण पावसाळ्यामध्ये कपड्यांचा वास येतो ना, म्हणून मी कम्फर्टमध्ये कपडे टाकून ठेवलेले. 15-20 मिनटं ठेवते, नाहीतर जास्त वेळसुद्धा राहून जातात. तर आता वरती टेरेसवरती आले आणि खूप हवा सुटले, भरपूरच हवा आहे. म्हटलं चला आता वरती टेरेसवरती कपडे टाकले ना, हवा चालले म्हणजे पटकन कपडे सुकतील. आणि जर खाली टाकले असते ना तर कपडे सुकत नाहीत लवकर आणि कपड्यांचा वाससुद्धा येतो. आता अधूनमधून थोडंसं ऊनसुद्धा येते. जास्त कपडे नाही आहेत, रोजच्या रोज कपडे धुते म्हणून जास्त कपडे काही साठत नाहीत. तर आता जे आहेत ना ती वाळत टाकते आणि थोडा वेळ सात्विकला वरती घेऊन आले ना टेरेसवरती तर खेळवते. कारण का त्याला असं बाहेर आणले ना की खूप मजा येते, भरपूर खेळायला बघतो. आणि आता पावसाळ्यामध्ये तर गार्डनला घेऊन जाऊ शकत नाही, तिथे भरपूर घाण झाले. गार्डन आहे जवळ पण नाही नेत आता पावसाळ्यामध्ये. जमलं तर वरती टेरेसवरतीच आणते आणि खाली मंदिर आहे आमच्या सोसायटीचं तर तिथे नेते. पण त्याच्या जोडीचं ना कोणच नाही आहेत, ती सगळी मोठी मुलं आहेत आणि ती क्रिकेट वगैरे खेळत असतात. मग बॉल वगैरे लागण्याची भीती वाटते, त्याच्यामुळे सहसा खाली नाहीच नेत, इथे वरती टेरेसवरती आणते थोडा वेळ. नाहीतर मग घरीच असतो. पावसाळ्यामध्ये आता सहसा बाहेर जाणं जास्त होतच नाही. आता हे आमचं टेरेस. आणि मेन म्हणजे ना झाडं खूप आहेत, भरपूरच झाडं आहेत, खूप मोठे मोठे झाड आहेत ते पण. आणि बॅक साईडला ना विलाज आहे, म्हणजे सिक्युरिटी खूप आहे. कधी जाणं झालेलं नाही आहे तिथे पण खूप जवळ आहे. म्हणजे बॅक साईडला माझ्या फ्लॅटच्या बॅक साईडला खूप मोठे मोठे बंगलो आहेत त्यांचे. आणि ही अशी मोठी मोठी झाडं, बाकी आजूबाजूला बिल्डिंगच आहेत. आणि मेन म्हणजे ना फ्लॅटपासून सगळं जवळ आहे. म्हणजे हॉस्पिटल किंवा काही घ्यायचं असेल तर शॉप, बँक, मॉल सगळं जवळ आहे. तर आता आले मी घरी आणि दुपारचं जेवण बनवते. तर त्यासाठी वरण भात बनवावाच लागतो. आता सात्विक आहे म्हटल्यानंतर वरण भात पाहिजे, एक टाईम बनवते. आणि रात्री वरण भात वगैरे नाही बनवत, दुधामध्ये काही ना काहीतरी त्याला देते. आता इथे बटाट्याची भाजी बनवायला सांगितले रुद्राने, त्याच्यामध्ये गाजर होतं ते कट करून टाकले. कारण का ही भाजी बनवली ना की मी सात्विकला सुद्धा देते. अशा काही भाज्या आहेत ना त्याच्या जेवणामध्ये ना मिक्स करून मी त्याला भरवत असते. आता इथे मी एक सांगेल तुम्हाला, जर तुम्ही आर्मी वाईफ असाल आणि न्यू मॅरिड म्हणजे नवीन लग्न झालेलं असाल ना तर ठीक आहे, म्हणजे लगेच तुम्हाला क्वार्टर काही अवेलेबल नाही होणार. जशी पोस्टिंग असते तशी क्वार्टर आपल्याला मिळते. म्हणजे जर पीसमध्ये पोस्टिंग असेल तर तुम्हाला क्वार्टर मिळून जाईल, ॲप्लाय केलं की मिळते. आणि जर हाय एल टीमध्ये पोस्टिंग असेल तर क्वार्टर नाही मिळत, काही ठिकाणी क्वार्टर अवेलेबल नसतात. मग अशा वेळेस 3-3 वर्षसुद्धा जाता येत नाही लग्न झाल्यानंतर. पण नंतर एक पोस्टिंग हाय एल टी असली की दुसरी पीसमध्ये असते. तर सांगू का, जर क्वार्टर भेटले ना तर जरूर जा. कारण का तिकडे सुद्धा ना खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात आर्मीमध्ये राहूनसुद्धा. आणि मेन खूप छान रिस्पेक्टसुद्धा भेटतो. तुम्ही जा एकदा म्हणजे तुम्हाला कळेल. कारण का काहींना जायला नाही आवडत, जॉब लागलेला असतो, त्या जॉबमुळं बऱ्याच जणींना जात नाहीत आणि काही जण नेतसुद्धा नाहीत. का तर जॉब सोडून कसं जायचं त्याच्यामुळे. पण सांगू का, सोबत राहा, म्हणजे जितकं सोबत राहता येईल ना तितकं राहण्याचा प्रयत्न करायचा. गव्हर्मेंट आपल्याला रूम देतं राहायला, जरी चांगल्या नसल्या क्वार्टर तरी मेन म्हणजे सोबत राहायला भेटतं, ते जास्त महत्त्वाचं आहे. आता मी तरी माझा अनुभव तुम्हाला सांगितला. आणि सांगू का, लग्न झाल्यानंतर मी सुद्धा लगेच नव्हते गेले क्वार्टर, आम्हाला काही लगेच नव्हती भेटली. त्यावेळेस मिस्टरांची पोस्टिंग लडाखला होती, लेहला होती. मी फिरण्यासाठी तिथे 1 महिना गेले होते पण क्वार्टर अवेलेबल नव्हतेच तिथे. आणि त्याच्यानंतर मग आमची पोस्टिंग पुण्याला आलेली, तर पुण्यामध्ये मग तिथून मी सोबतच राहत होते आत्तापर्यंत. आणि आत्ता ही जी पोस्टिंग आली ना ती जम्मू साईडला आली, तर तिथे सुद्धा क्वार्टर अवेलेबल नाही आहे. जर क्वार्टर भेटले असते ना तर आम्ही सोबतच राहिलो असतो. पण असो, पण आता ही 3 वर्षाची पोस्टिंग झाली ना आणि पुढे कुठली पोस्टिंग येईल तर त्यावेळेस नाही जाणार. जोपर्यंत मुलं लहान आहेत, न्यू मॅरिड झालेलं आहे तोपर्यंत राहता येतं. पण एकदा मुलं मोठी झाली ना आणि मोठ्या क्लासमध्ये मुलं गेली ना की मग सारखं ना चेंजेस करता नाही येत. आता रुद्रासुद्धा मोठ्या क्लासमध्ये आता इथून पुढे जाईलच, आता ती 6वीला आहे, पण 3 वर्षानंतर तिचा मोठाच क्लास असणार आहे. त्याच्यामुळे मला हलताच येणार नाही आहे, जाताच येणार नाही. जरी किती इच्छा असली ना जायची तरी मुलांसाठी
नाही जाऊ शकत. आणि आता सात्विकचं सुद्धा ॲडमिशन घ्यावं लागेल, कारण का 2.5 वर्ष पूर्ण झाले, 3 वर्षांनी त्यालासुद्धा शाळेत टाकावं लागेल. त्याच्यामुळे मी आता पुण्यामध्येच कायमस्वरूपी. आता स्वयंपाकाची तयारी बऱ्यापैकी झाली. ते चपातीचं पीठ, आज चपाती खायची, कारण का खूप दिवसानंतर ना चपाती बनवली. गहूच नव्हते, गावावरून आल्यापासून ना मी तांदूळ होते ते दळून आणलेले, आणि सामानसुद्धा जास्त भरलं नव्हतं. जे होतं ना ते संपवायच्या मार्गावरती होते. पण आता रुद्राचं स्कूल चालू होईल आणि पाऊससुद्धा कमी आहे, म्हणून म्हटलं चला जे संपलं आहे ते सामान घेऊन यावं. तर त्या दिवशी बालाजीमध्ये गेले होते, तिथे लिस्ट दिली. 1500च्या वरती सामान झालं की घरपोच आणून देतात. मग माझं सामान 1500च्या वरती झालं होतं, एकदमच भरलं. म्हणजे गहू 10 किलो भरले, तांदूळ 10 किलो, त्याच्यामुळे मग बिलसुद्धा झालं 1500च्या वरती. तर त्या दिवशी त्याने घरी आणून दिलं. आता ते व्यवस्थित बर्नांमध्ये भरलंसुद्धा, मगाशी तुम्ही पाहिलंच असेल. सगळं व्यवस्थित करून ठेवलं, जितकं पाहिजे तितकं काढून ठेवते, बाकी व्यवस्थित पॅक करते, नाहीतर मग हवा वगैरे लागून खराबसुद्धा होतं, गाठी वगैरे होतात पिठामध्ये. आता जो नवीन तवा त्या दिवशी कॅन्टीनमधून आणला ना, त्याच्यावरती चपाती बनवून दाखवते. एक कमेंट आलेली की त्या तव्यावरती डोसा पण बनवून दाखव. तर डोसासुद्धा मी बनवून दाखवेल, कारण का खास करून ना मी ह्या चपात्यासाठीच तवा घेतला आहे. माझ्याकडे चपातीचा तवा होता, तो भरपूर खराब झाला आहे. बऱ्याच जणींच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या की तवा बदल म्हणून, तर तो आता चेंज केला आहे मी. आणि डोशाचा तवा माझ्याकडे वेगळा आहे. त्या दिवशी मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा दाखवला, त्याच्यामध्ये डोसा बनवलेला. तो तवा माझा छान आहे, म्हणजे जरी तेलाचा वापर नाही केला ना तरी डोसे वगैरे छान होतात. आता हा तवासुद्धा बऱ्यापैकी वाटते मला, छान वाटतो, म्हणजे चपाती एकदम मस्त होते. मी चपाती कशी किती मळा पीठ तरी माझी चपाती जास्त काही फुलत नाही. जशा बाकीच्यांच्या फुलतात ना तशी नाही फुलत. कदाचित मी जास्त चपात्या बनवत नाही ना, म्हणून असावं. पण सांगू का, मी गहूसुद्धा आता चांगला आणायला लागले. म्हणजे आधी माहिती नव्हतं, कोणताही भेटेल तसं मी आणायचे, पण आता चांगली चपाती होण्यासाठी ना लोकवनचा गहू मी घेऊन येते. जर आणखी चांगला कोणता गहू असेल ना, त्याच्याने चपाती छान होते, एकदम मऊ राहते, तर तो गहू मला सांगा, मी तो आणण्याचा प्रयत्न करेल. मागच्या वेळेस ना 40 रुपये किलोवाला कोणता तरी एक आणलेला, तर तो एकदमच जास्त चिकट पीठ व्हायचं. आणि आता हा जो आणला ना तो लोकवनचा आहे, त्याच्याने चपाती छान झाली, म्हणजे सॉफ्टसुद्धा झाले, आणि म्हणजे राहते बऱ्यापैकी मऊ राहते. तर आता झाला आहे स्वयंपाक माझा, रुद्राला जेवण वाढते. इथे तुम्ही माझ्या चपात्या पाहू शकता, 2 चपात्या. बटाट्याची भाजी असली ना की तिला भाताची गरज नसते. बटाट्याची भाजी असली ना की तिला भात नाही आवडत, मग किती पण चपात्या द्या ती अगदी आवडीने खाते. आता तिला म्हटलं शाळा चालू झाली ना की बटाट्याचीच भाजी खायची आहे, पण नाही, तिला बटाट्याची भाजी खूप आवडते. आणि उकडलेल्या बटाट्याची नाही, तर असे काप केलेले बटाटे, मोहरीची कढीपत्त्याची फोडणी दिलेली, ती भाजी जास्त आवडते. तर आता हे जेवण तिला वाढते. शेंग टाकून डाळ बनवले, ती टी व्ही बघत आता जेवेल. आणि सात्विकलासुद्धा बटाट्याची थोडीशी भाजी, शेंग टाकलेली जी डाळ बनवली ना ती, आणि थोडासा भात. आणि गरम गरम डाळ असेल तर 1 चमचा तूप टाकते वरून, मग अगदी आवडीने तो खातो. दुपारचं जेवण चांगलं होतं. आणि संध्याकाळी उठल्यानंतर काही ना काहीतरी कॉर्न दुधामध्ये देते, किंवा जी लापशी असते ना तर ती बनवून देते. आणि रात्रीचं दुधामध्ये काहीतरी देते. जास्त खाणं नाही आहे त्याचं, नेमकंच आहे, म्हणजे जितकं भरवेल ना तितकंच. स्वतः अजून खायला सुरुवात नाही केली. हाताने घेतलं आहे, खाल्लं आहे असं नाही आहे. हाताने फक्त बाहेरचं जेम्स, व्हील्स असं जे त्याला बाहेरचं आवडतं ना ते. तर आता इथे त्याला भरून घेते. त्याला भरवण्यामध्ये माझा एक जास्त वेळ जातो, 15-20 मिनटं जातात. फोन दिला की खातो पटापट, पण फोन नसला ना की मग भरपूर टाईम लावतो जेवायला. आता त्याला भरून झाल्यानंतर मग मी जेवेल, आणि त्याच्यानंतर मग त्याला झोपवल्यानंतर माझं एडिटिंगचं जे काम असतं ते मी करेल. आणि मला पण कधी कधी झोप येते, म्हणजे डाळ भात वगैरे खाल्ला ना दुपारचा की थोडीशी सुस्ती येते. मग मी सुद्धा सात्विकसोबत कधीतरी झोपते, नाहीतर कधीतरी एडिटिंग करत असते. आणि त्याच्यानंतर परत उठल्यानंतर परत खाण्याचाच बाजार असतो. बनवा, सात्विकला भरवा, रुद्राला द्या काहीतरी बनवून. परत मग रात्रीचं तरी दुपारचं जे असतं ते जमून जातं. आणि जे नसले ना काही, मग थोडंफार बनवावंच लागतं. नाहीतर मग त्याची डायरेक्ट तयारी असते मॅगी बनवायची. मी आज मॅगी बनवून खाणार. काही खायला नसले ना घरामध्ये की तिचं लक्ष फक्त मॅगीवरतीच असतो.
त्या दिवशी कॅन्टीनमधून सामान भरले, त्याच्यामध्ये मॅगीचे पॅकेट भरलेत. तिच्यासाठी आणते मी, कारण का जर कधी काही नसले ना की मग ती बनवून खाते. जरी मॅगी चांगली नसली ना तरी पण कॅन्टीनला गेले की 2-3 पॅकेट मी आणते. आता टी व्ही बघत मी सुद्धा जेवते. दिवसातून 2 ते 3 पिक्चर, आता सुट्टी आहे ना तर ती बघतच असते. तिला कितीही बोला तरी नाही, ती पिक्चर बघते. आणि जास्त करून सुनील शेट्टीचे किती पिक्चर बघून झालेत तिचे. काय माहिती का, ती त्याचे पिक्चर लावते, दिवसाला एक बघायचा, परत रात्रीचा एक बघायचा, आणि एखादा कोणता नाहीच आवडला की मग ते डायरेक्ट पुढं जायचं आणि एंडिंग बघायचे काय झालं ते. चला, आता इथे जेवण वगैरे करून घेतलं, भांडी वगैरे साफ करून घेतली. आता एक ताईची कमेंट आलेली की इथे खिडकीमध्ये भांडी नको ठेवत जाऊ, नाहीतर कोणाच्या डोक्यामध्ये वगैरे पडेल. पण नाही, पडण्यासारखं नाही आहे व्यवस्थित. अगदी काळजीने ठेवते मी सुद्धा, त्याच्यामुळे काही भीती नाही आहे. सात्विकला सुद्धा झोपवलं इथे. आता माझीसुद्धा भांडी वगैरे झालेत. आज बघेल, थोडंसं एडिटिंग करेल, नाहीतर मी सुद्धा थोडा वेळ झोपून जाईल. तर चला मैत्रिणींना, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते.